अरे ओवैसी सुन ले, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब जो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर। अरे हा, मी गेलो तो बाबरी पाडण्याकरता, याचा मला अभिमान आहे। अरे उद्धवजी, 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक ऍडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता। सहलीला चला, सहलीला चला, सहलीला चला, नाही। अरे लाठी गोली खाएंगे, मंदिर वही पर आएंगे, ये कहते हुए गए थे। ते फारुख अब्दुल्ला म्हणतात, गुपकर अलायन्सचा पहिला अजेंडा काय, 370 कलम बहाल करणं। आणि ते काय म्हणतात फारुख अब्दुल्ला, चीनच्या मदतीने आम्ही 370 कलम पुन्हा लागू करू। शब्द वाईट आहे पण सांगतो, कोणाच्या बापाची औकात नाही की 370 कलम। काही ठिकाणी मला असे शब्द वापरावे लागतात दादा, मी वापरत नाही, पण कोणाच्या बापाची औकात नाही की 370 कलम पुन्हा या काश्मीर करता लागू करू शकेल। या देशात ती जनता त्यांना सोडणार नाही, बिलकुल सोडणार आहे। आणि दुसऱ्या कोण, मेहबूबा मुफ्ती, त्या म्हणतात काश्मीरचा झेंडा बहाल झाला नाही तर तिरंगा झेंडा लावू देणार नाही। तिरंगा झेंडा, अरे तुमच्या छातीवर बसून आम्ही तिरंगा लावू। मला आठवतो तो दिवस, ज्या दिवशी काँग्रेसचा तो एक नेता काय ना, मणिशंकर, ज्याच्यात मणी नाही शंकरही नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या दिवशी अशाच प्रकारे माफीवीर तो बोलला होता आणि पाठी काढली होती, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः जोडा घेऊन निघाले आणि मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत जोडा मारला होता। सांगताना त्यांचं नाव, म्हणताना माझ्या वडिलांना पळवलं। अरे मग वडिलांचे विचार गेले कुठे, तुमच्या वडिलांचे विचार गेले कुठे, त्यांची कृती गेली कुठे? तुम्ही त्यांची कृती सोडून दिली, म्हणून आम्हाला आता मैदानात उतरावं लागतंय। आमच्या एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावं लागतंय, कारण वारसा जन्माने मिळत नाही, वारसा कर्माने मिळत असतो, कर्माने। सुन लो ओवैसी, छत्रपति संभाजी नगर, किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता। त्या MIM ची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती, ती महिला म्हणाली, ये कौन संभाजी राजा है, ये कैसे संभाजी नगर हो गया? अरे त्यांना माहिती नाही, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। आणि मी एक तुम्हाला सांगतो, मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही, माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा। पण ईश्वराची देणगीच आहे, माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही। माझा इतिहास तपासा, मी नाही केलं कधी, कधीच करत नाही, मी करतच नाही, मी राजकारणीच नाही। त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक, त्याला वर कर, याला गाड, त्याला पाड, हे धंदे जीवनात केले नाही। पण कुठेतरी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आपल्याशी खाजवलं की सत्यानाश झाला म्हणून समजा, होतच सत्यानाश। मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौट कर वापिस आऊंगा।